श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व आहे। या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रेय महाराज। दत्तात्रेयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात। यंदा 26 एप्रिल म्हणजे शनिवारी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी। गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते। पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीया तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो। तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती। म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो। पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात। यात अखंड स्वामी नाम जप, यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा। सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामी नाम जप, अखंड 2 वीणा वादक, अखंड 2 स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णू सहस्त्रनाम, गीताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम पार पडतात। या दिवशी स्वामी समर्थांची विधिवत पूजा केली जाते। या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम, हवन, मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात। या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थांच्या दर्शनाला येतात। या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात, कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं। आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला 1 नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट अडचणी तर दूर होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आता हा उपाय आपण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकता। तुमच्या इथे स्वामी महाराजांचा मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही करू शकतात। की आता तुमच्या इथे मठ पण नाही, मंदिर पण नाही, मग काय करायचं? मग तुम्ही घरच्या घरी हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। म्हणूनच आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। आपल्याला स्वामी महाराजांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाची सुरुवात ही करायची आहे। आता सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाऊन करायचा आहे। साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील, तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होतील आणि इच्छित फळ प्राप्त होतील। औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती। औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेवू घातली तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ प्राप्त होते। औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात।
औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्याने खूप पुण्य पदरी पडते. या झाडाचे 1,00,000 प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. आता या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. जो नारळ आपण घेणार तो नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे. तसेच आपल्याला एक मौली धागा सुद्धा घ्यायचा, ज्याला रक्षासूत आपण म्हणतो. तर तो धागा घ्यायचा आणि ह्या नारळाला आपल्याला 3 वेळा गुंडाळायचा. फक्त गुंडाळायचा, गाठ मारायची नाही आहे. तसेच आपल्याला थोडीशी खडीसाखर सुद्धा घ्यायची आहे. तसेच आपल्याला 7 अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला एक पिवळं फूलसुद्धा घ्यायचं आहे. पिवळं फूल हे श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय, त्याचबरोबर दत्तगुरूंना सुद्धा अतिशय प्रिय. तर आपल्याला काय करायचं आहे, नारळावर जो आपण मौली धागा बांधला आहे त्यावर आपल्याला खडीसाखर ठेवायची. त्यावर आपल्याला 7 अखंड तांदळाची जी अक्षता आपण तयार केलेली त्या ठेवायच्यात. त्यावर आपल्याला हे पिवळं फूल ठेवायचं आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ. तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर एक तांब्याच्या कळशामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे. औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडे तांदूळ ठेवा आणि त्यावर तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तसेच तुम्ही जे जल घेऊन गेलेले ते तुम्हाला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे. तसेच औदुंबर वृक्षाखाली भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात. त्यामुळे आपण या दिवशी आवर्जून मुंग्यांना साखर खायला देऊ शकतात किंवा रवा आणि गव्हाचं पीठ एकत्रित भाजून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी आपल्याला पिठी साखर टाकायची. असं हे मिश्रणसुद्धा तुम्ही मुंग्यांना खायला देऊ शकतात. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपल्यावर स्वामी महाराजांची, दत्तगुरूंची भरभरून कृपाही होत असते. त्यानंतर आपल्याला जो आपण नारळ घेऊन गेलेले आहेत त्या नारळाची शेंडी औदुंबर वृक्षाच्या दिशेला ठेवायची. त्यावर आपल्याला थोडीशी खडीसाखर ठेवायची. 7 तांदळाचे दाणे जे आपण घेऊन गेले ते ठेवायचे. तसेच एक पिवळं फूल ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्तीची, घराची, मुलांची, पतीची, व्यवसायामध्ये वाढ होण्याकरता किंवा इतरही तुमची कोणती मनातली इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे तिथे बोलायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम द्रा दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः, पुन्हा एकदा सांगते ओम द्रा दत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हा नारळ हातामध्ये घेऊनच आता स्वामी महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल किंवा केंद्र असेल किंवा अगदी दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचा आहे. आता काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला औदुंबर वृक्षाची सेवा तर करायची आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तुम्हाला तुमच्या घरच्या घरी स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं. आणि जेव्हा पण तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये जाणार असेल, केंद्रामध्ये जाणार असेल की अगदी दत्तगुरू महाराजांच्या मंदिरामध्ये जाणार असेल तेव्हा हा नारळ तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, दुःख, अडचणी तर दूर होणारच आहेत. पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.